मग लास्टला घराच्या साईडला जे माणसं राहत होते ते चांगले गोंधळ घालून घ्या तुम्ही माणसं बोलून. ते माणसं बोलून घेतले गावाकडून. त्याच्याकडे होते ते भावले बिवले ते देवाचं सगळं सामुग्री होते, ते लिंबू चांगले वगैरे होते, फक्त आपले पैसे द्यायचे होते त्याला. लिंबू वगैरे सगळं. लिंबू ते 150 ते 200 लिंबू आणले होते, एवढे बापरे. लिंब कापायचे होते अंगावर. मग ते आराधे आले असं घरात यायला आणि आईकडे चिरकायला चालू. ओरडायचे म्हणजे हा, जोरजोरात. ओरडायची ओरडायची असं ठे करायची, तर आळस द्यायची, बाहेर जा म्हणायची ह्याला. घरात आला रात्रीच्या, तिला एवढा त्रास व्हायचा ना तेव्हा, ते आलं ना लय त्रास झाला तिला. मग गोंधळ घातला तिथं, घरला लिंब कापले पाठीहून असं डोक्याहून सगळीकडून लिंब कापतात ते कापले. जाग्यावरून झाली शांत, झोपी गेली. ते गोंधळ झाला, झोपी गेली. मग ते समोरचा व्यक्ती आला होता ना, ते गोंधळ घालणारा, ते माणूस त्याच्या अंगात आलं. ते सांगला ते माणूस हे असं असं. कुठला माणूस?